आपण इथून टिकून ठेवूया, याच्या पुढेही ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया, हे आपलं कर्तव्य आहे. जसं आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत ही परंपरा आपल्यापर्यंत आणून सोडलेली आहे, ती पुढे नेणं आपलं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. आणि अतिशय छान प्रदर्शन प्रत्येक संघाने, ज्या ज्या संघांना पाचारण केलं, ज्या ज्या संघांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही येतोय, हे खरोखर कौतुकास्पद आहे. याच्याशिवाय दुसरं काहीच असू शकत नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रेक्षकसुद्धा इथपर्यंत पोहोचले, कारण प्रेक्षकांची दाद, प्रेक्षकांची उपस्थिती ही स्पर्धेला नेहमीच गरजेची असते, तरच स्पर्धा यशस्वी होते. आणि ती आत्ता आपण होताना बघितलेली आहे. आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी सुद्धा आपल्याला खूप मोठा पाठिंबा दर्शवला. ते स्वतः इथे आले, वेळात वेळ काढून, अतिशय व्यस्त त्यांचं हे असताना, शेड्यूल असताना सुद्धा ते इथपर्यंत आले. हेच मोठं आपल्यासाठीच ही कौतुकाची थाप आहे. आणि आज सगळ्यांनी इथे जे प्रदर्शन केलं, आम्ही संघटनेतर्फे आयोजक म्हणून आम्ही सगळ्यांचं कौतुक करतो, कारण कौतुक करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कौतुक हे झालंच पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही जी परंपरा आहे ती पुढच्या वर्षीसुद्धा आपण चालू ठेवावी का, असा मी तुम्हालाच प्रश्न विचारतो. नक्कीच आपल्याला ठेवायला लागेल, कारण काय हीच परंपरा आहे आपली, हीच आपली संस्कृती आहे आणि ती आपण जपतोय आणि ती आपण जपलीच पाहिजे. आणि ती पुढच्या पिढीमध्ये, पुढच्या पिढीला सुपूर्द आपल्याला करणेच आहे, त्याशिवाय पर्याय आपल्याकडे नाही आहे. जसं आपण बघितलं कबड्डी स्पर्धा, त्याच्यानंतर गोविंदा, हा जो प्रकार आपण बघितला, अतिशय म्हणजे मातीशी एक आपलं नातं जोडलेलं आहे. माती ही आपली मातृभूमी आहे, त्या मातृभूमीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजे, बाकीच्या होणारच आहेत, आलं लक्षात. पण हे जे आहे ना, हे प्रकर्षाने झालं पाहिजे आणि हे आपल्याकडून होतं आहे, हे आपलं भाग्य आहे. आज मी इथे बघितलं की आपण स्वप्नात सुद्धा असं कधी वाटलं नसेल आपल्याला की आपण सगळेजण एकत्र या ठिकाणी आज सोमजाई आईच्या आरतीला असू, पण तिनेच ते सगळं घडवून आणलेलं आहे, तिचाच तो महिमा आहे. आणि आपण सगळेजण इथे एकत्र आरतीला उपस्थित राहिलो, खरोखरच आज आपण भाग्यवान आहोत सगळं. मी तर असं म्हणेन, आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला सगळ्यांना एकत्र यायला मिळालं. संघटन में शक्ती आहे, हे काय वेगळं नाही आहे आणि ते आपल्याला इथे प्रकर्षाने जाणवलं. आता थोड्याच वेळात आपण निकाल जाहीर करतो आहे. मी पंचांना विनंती करतो की त्यांनी इथे यायचं आहे. आता निकाल जाहीर करण्यापूर्वी सावंतजी तवसाळकर आपल्याशी काही हितगुज करणार आहेत. त्याबद्दल मी सावंतजी तवसाळकरांना पहिल्या प्रथम मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्या मनामध्ये ही कल्पना आली, त्यांनी आमच्यापर्यंत, म्हणजे आम्ही त्यांचे सहकारी आहोत आता, आमच्यापर्यंत पोहोचवली, आम्ही त्याला होकार दिला आणि हे सगळं घडून आलो. पण मनात कल्पना येणं हे सुद्धा ईश्वरी आहे, हे सुद्धा ईश्वरी तत्व आहे काहीतरी याच्यामध्ये, की मनात ही कल्पना येणं आणि आपण ते परिपूर्ण करणं. आणि आम्ही आज सगळ्या संघांचं पण कौतुक करतो की ते इथपर्यंत आले, ही मोठी कृपा आहे आई समजायची आपल्यावर सगळ्यांना. मी सावंतजींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे.